नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि त्यांना शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने एका शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पंढरपुरात घडली आहे। अनिशा ताठे असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे। ती अभियांत्रिकी डिप्लोमा करत होती। तिच्यासोबत तिच्या 2 भावंडांचं शिक्षण देखील सुरू होतं। मात्र सर्वांच्या शिक्षणाचा खर्च शेतकरी वडिलांना पेलवत नव्हता, म्हणून अनिशा हिने आत्महत्या केली आहे। माझं शिक्षण थांबलं तर बहीण भावाचं शिक्षण पूर्ण होईल, म्हणून मी माझं जीवन संपवत असल्याची चिठ्ठीही घटनास्थळी सापडली आहे। शेतकऱ्यांची आत्महत्या आपण अनेकदा पाहतो, मात्र शेतकऱ्याच्या मुलीची अशी आत्महत्या पाहून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। जेजुरी नीरा रस्त्यावर पिंपरेगावच्या हद्दीत जेऊर फाट्यावर रविवारी सकाळी 5:45च्या सुमारास एक भीषण अपघात घडला। 2 मोटारींची धडक होऊन हा अपघात घडलाय। यामध्ये 3 ठार तर 9 जण जखमी झालेत। अपघातात एका डॉक्टरचा व 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। मूत्रविकार तज्ञ डॉक्टर सत्येन दोभाडा यांच्यासह 2 जण ठार झाले तर इतर जखमी झालेत। जखमींवर जेजुरी व लोणंद येथील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। शिरूर तालुक्यात जून महिन्यात यंदा म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे। त्यामुळे खास चासकमान आवर्तन सुरू करण्यात आले आहे। रांजणगाव, शिक्रापूर, तळेगाव, ढमढेरे, कोंढापुरी इथली जनवस्ती ही चासकमान पाण्यावरच अवलंबून आहे। त्यातच यावेळी पावसाने विलंब केल्यानं या परिसरात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे अखेर जनआग्रहास्तव चासकमानचं हे आवर्तन सुरू करण्यात आलंय। शिरूर तहसील कार्यालयाकडून शनिवारी शिरसगाव काठा येथे नदीपात्रात अनधिकृतपणे उत्खनन करून ठेवलेल्या अंदाजे 35 ब्रास वाळू साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये सदर वाळू साठा जप्त करून तळेगाव ढमढेरे गोदामात आणून ठेवलेला आहे। या वाळू साठ्याचा शासकीय नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येऊन त्या लिलावावर येणारी रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे। तहसीलदार रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। शिरसगाव काठा इथं रात्रीच्या वेळेस नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उपसा होत होता याची माहिती महसूल विभागाला मिळाली आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। क्षुल्लक कारणावरून गोळीबारी केल्यानं रेकॉर्डवरील गुन्हेगार जखमी झाल्याची घटना समोर येते। पुण्यातील दत्तवाडीतील शनी मंदिराजवळ काल मध्यरात्री 12:15 वाजता ही घटना घडली। सूरज भालचंद्र यशवंत असं जखमी झालेल्या इसमाचं नाव असून या प्रकरणी पोलिसांनी रोहित उथडा याच्यावर गुन्हा दाखल केलाय। सध्या जखमी सूरजवर उपचार सुरू असून आरोपी रोहित मात्र फरार आहे। काल रोहित याचा वाढदिवस असल्यानं तो आणि त्याचे मित्र जमले होते। त्यावेळी सूरज तिथून जात होता। आमच्याकडे का पाहतो यावरून त्यांच्यात वाद झाला आणि याचं पर्यवसन अखेर गोळीबारीत झालंय। पत्नीशी भांडणानंतर पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून पतीने आत्महत्या केली आहे। पुण्यातील निगडी परिसरातील अजिंठा नगर इथे हा प्रकार उघडकीस आलाय। युवराज मोहन मोहिते असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे। युवराज आणि त्याच्या पत्नीमध्ये शनिवारी कडाक्याचं भांडण झालं। यावेळी त्याने मुलीला बेदम मारहाण केली। त्यामुळे पत्नीच्या माहेरच्यांनी तिला आणि मुलीला माहेरी घेऊन आले। याच रागातून पतीने आत्महत्या केल्याची माहिती मिळते। राज्यभर प्लास्टिक बंदी सरकारनं लागू केली आहे। त्यानुसार अनेक ठिकाणी प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे। मात्र या बंदी विरोधात व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी सुद्धा पाहायला मिळते। पुण्यात आज प्लास्टिक बंदी विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन केलंय। पुणे महापालिकेच्या समोरच व्यापाऱ्यांनी हे आंदोलन केलंय। शिरूर तालुक्यातील धामारी येथे शेततळ्यात पडून एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झालाय। तेजल सुनील वाघमारे असं मृत तरुणीचं नाव आहे। शनिवारी रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली। तेजल ही पाय घसरून शेततळ्यात पडली। त्यानंतर तिथल्या लोकांनी तिला बाहेर काढली, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता। याबाबत तेजल हिच्या काकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमणे आहेत। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत। पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक। इच्छुकांनी आजच संपर्क साधा। मोबाईल क्रमांक 9665 992 992। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।